मटणाच्या कारणावरून दलित आदिवासी युवकांवर अमानवी मारहाण, 3 आरोपी गजाआड. आपण पाहतात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. सटाणा तालुक्यातील भाक्षे येथे मटणाच्या जेवणावळी दरम्यान वाढपी काम करणाऱ्या दलित व आदिवासी युवकांवर जातीवाचक शिवीगाळ करत अमानवी मारहाण केल्याची गंभीर घटना 8 फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणी रिपब्लिकन सेनेच्या हस्तक्षेपानंतर सटाणा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाला गती देत पोलिसांनी ऋषिकेश विजय सावळा, स्वप्नील शरद सावळा आणि महेश पुरुषोत्तम भांबरे यांना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली थार गाडी जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान नवरदेव जय सोनवणे व त्याचा भाऊ कुणाल सोनवणे हे अद्याप फरार असून ते सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. या प्रकरणातील पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी वृत्तसंकलन विभाग, सटाणा, नाशिक. या प्रकरणाबद्दल प्राध्यापक अमोल बच्छाव यांनी काय सांगितले? दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी सटाणा येथील भाक्षे गावात एका बोकड्याच्या कार्यक्रमात म्हणजे ड्युट्या बुदल्यांच्या कार्यक्रमामध्ये तेथे काम करत असणाऱ्या दलित आणि आदिवासी वाढपी युवकांना तेथील कार्यक्रमातील लोकांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. जातीवाचक अर्वाच्य भाषेत उल्लेख करत त्यांची मानवी प्रतिष्ठा देखील घालवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत होता आणि घटनेची दखल घेत सटाणा पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी कलमा अंतर्गत गुन्हा नोंद क्रमांक 79/2026 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्ह्यातील आरोपी ऋषिकेश विजय सावळा वय वर्ष 29, स्वप्नील शरद सावळा वय वर्ष 34 दोघे राहणार आसखेडा आणि त्यांच्या समवेत महेश पुरुषोत्तम भांबरे वय वर्ष 28 राहणार तांदुळवाडी तालुका बागला जिल्हा नाशिक हे फरार होते. त्यांचा शोध घेतला असता दिनांक 11/2/2026 रोजी रात्री उशिरा ते आढळून आले. पोलिसांनी त्यांना महिंद्रा कंपनीच्या थार गाडीसह अटक करत तो मुद्देमाल जमा केला आणि त्यांना दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय मालेगाव येथे हजर केले. त्यांना हजर केले असता दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी या आरोपींना माननीय न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी सटाणा पोलिसांमार्फत नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. आता इतर आरोपी म्हणजेच कार्यक्रमातील नवरदेव आणि नवरदेवाचा भाऊ हे देखील पोलिसांच्या रडारवर आहेत. येणाऱ्या लवकरच काळात त्यांना अटक होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.